आम्हाला जायचं होतं बाहेर, पण बाहेर जायच्या अगोदर थोबाडाचं काहीतरी करावं म्हणलं. पण आमचा बाहेर जायचा पचका कसा झाला ते सांगते तुम्हाला. बघा, आता थोबाडाचं स्क्रब करायचं ना, तर साखर घ्यायची, कॉफी पावडर घ्यायची, त्याच्यामध्ये शहद टाकायचं, ते छान हळू घेतलं का हळू घेतल्यानंतर ते आपलं छान चेहऱ्याला लावायचं. आता हे चेहऱ्याला लावचं मी सांगते तुम्हाला याचा फायदा काय. आपल्या चेहऱ्यावरची डेड स्किन जाते, चेहऱ्याला छान ग्लो येतो आणि चेहरा छान स्मूथ होतो. मला घरातले भरपूर कामं होते. आता घरातले कामं घेते करून म्हणले पोट्याने का पसारा घालून ठेवला होता, पसारा ठेवून दिला जागच्या जागी सगळा. कपड्याच्या गाड्या बिड्या घालायच्या होत्या, कपड्याच्या गाड्या बिड्या घालून घेतल्या. आता याच्यामध्ये 20 मिनिटं कसे निघून जातात ते आपल्याला आज कळत नाही. बाहेरले काम असतं तो घरात. त्यानंतर 4 थोबाडाचे 20 मिनिटं झाल्यानंतर स्क्रब करून घेतलं. स्क्रब केल्यानंतर थोबाड धुवायचं, गार पाण्याने धुवायचं. गार पाण्याने धुतलं का बघायचं आपल्या चेहऱ्यावर किती छान मस्त ग्लो येतो आणि छान अशी मस्त ग्लोईंग स्किन येते. आम्हाला जायचं होतं बाहेर, पचका असा झाला की इंद्रदेव कोणत्या धुंदीत होते काय माहिती, बादा बादा पाऊस चालू केला त्यांनी, असा होता.